थोडा वेगळा प्रश्न, वेगवेगळं अंतर यावरती घेणार आहोत. वेगवेगळे अंतर जर आपल्याला काढायचं असेल तर रेल्वेचे खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हा प्रश्न आजचा की जो यावेळी अनेक वेळा येऊन गेलेला आहे. मुंबई ते गोवा 580 किलोमीटर अंतर मुंबईहून सकाळी 9:30 वाजता सुटलेल्या ताशी 70 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोव्याहून मुंबईकडे सुटलेल्या ताशी 75 किलोमीटर वेगाने येणाऱ्या गाडीची किती वाजता भेटेल? म्हणजे काय असतं बघा, या प्रश्नामध्ये बघायचं असेल तर हे समजा गोवा अंतर आहे आणि एकूण मुंबईचं अंतर आहे, हे दोन ठिकाण आहेत आणि ह्या दोन्ही शहरांमधलं अंतर किती दिले आपल्याला तर 580 किलोमीटर. 580 किलोमीटर. आपल्याला ज्यावेळेस विरुद्ध बाजूला दोन गाड्या जात असतील त्याच्यामध्ये एक सूत्र लक्षात ठेवायचं. विरुद्ध बाजूला जात असतील, समजा ही इकून एक गाडी जाणार आहे, ही इकून एक गाडी येणार आहे, विरुद्ध बाजूला गाड्या जात असताना वेगाची बेरीज करणे गरजेचं आहे. वेगाची बेरीज. मला दोन्ही बाजूचा वेग किती बघा, एका गाडीचा 70 किलोमीटर ताशी आहे आणि दुसऱ्या गाडीचा 75 किलोमीटर ताशी आहे. दोन्ही गाड्यांचा वेग जर एकत्रित केला तर तो सरासरी बघा एकूण मिळतो 145 किलोमीटर ताशी. 145 किलोमीटर म्हणजे हे जे अंतर काटायचं आहे आपल्याला, दोन्ही गाड्या एक टायमाला निघणार. किती वाजता निघणार आहे? 9:30 वाजता निघणार आहेत आणि दोन्ही गाड्या पुन्हा एकत्र किंवा एका जागेवर कधी भेटतील, अशा जाताना क्रॉस कधी होतील हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. अंतर किती आहे आपलं? 580 किलोमीटर. आपल्याला सूत्र माहिती आहे, कशा सूत्र लागणार आहे आपल्याला, ते किती वेळ लागणार आहे आपल्याला सांगितलं, वेळ किती नंतर भेटणार आहे. मग वेळ बरोबर काय सूत्र असतं? वेळ बरोबर अंतर भागविले वेग. अंतर आपलं टोटल किती आहे? 580 किलोमीटर आहे. 580 किलोमीटर आणि दोन्ही गाड्यांचा बघा विरुद्ध बाजूला जाताना परत सांगतोय, विरुद्ध बाजूला जाताना असताना वेगाची बेरीज करा. वेगांची बेरीज केली दोन्ही गाड्याच्या तर ती होते 145 किलोमीटर ताशी. 145 किलोमीटर ताशी. आणि आपला जर वेळ बघितला तर बघा याला कितीनं भाग जाईल बघा, माझ्या नजरेला 58 आहे म्हणजे 29 न भाग जाईल. 29 पाचा 145 आणि 29 दोन्ही 58 आणि शून्याला शून्य, 5 एक 5, 5 चोक 20 म्हणजे 4 तासानंतर, म्हणजे ज्यावेळेस निघाल्यात गाड्या त्याच्यानंतर 4 तासानंतर भेटतील. मग सकाळी जर 9:30 वाजता निघाल्या असतील तर 4 तासानंतर किती वाजतील? 9 नंतर बघा 10, 11, 12 आणि 1 आणि वरला अर्धा तास म्हणजे दुपारी आपल्याला त्या दोन्ही गाड्या 1:30 वाजता एकमेकीला भेटतील किंवा क्रॉस होतील. हे या प्रश्नामधून उत्तर लिहून येतं. फक्त त्याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की वेगाची बेरीज करा आणि डायरेक्ट अंतराला भाग घाला, तुमचं उत्तर येऊन जाईल. एवढा सोपा हा प्रश्न आहे. खूप जणांना कन्फ्युजन करतो. एकदम सोप्या पद्धतीने विचार करा, अगोदर आपण सोडून बघा आणि त्यानंतर आपण तो प्रश्न कशा प्रकारे येतो हे व्हिडिओमध्ये बघा.